नमस्कार मंडळी, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये. या मैदानामध्ये कोणती कोणती बैलं आलेत ते आपण भाग 1च्या मार्फत पाहिलेच, परंतु आत्ता नवीन बैलं या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गाव कोणतं दादा? कडाव. बरं, आज कोणतं बैल आणलं कसं काय? DSP ग्रुपचं वरदान आहे मित्रांनो. DSP ग्रुपचा वरदान आलाय आणि पलीकडे शिट्टी आहे बघा. आज कसं काय नियोजन असणार दोघांचं काय? शिट्टीला पायरा एक विरोधांचा आहे. बरं, आणि वरदान आणि सरपंच पण घरची गाडी पहिल्यांदाच पळते का 3 फेऱ्याच्या मैदानात का पळले ते यापूर्वी? गाडी पळते. बरं. शिट्टी फक्त पहिल्यांदा पळणार, आपल्याला शिट्टी पळतो. बरं वरदान आमचा पहिल्यांदा पळणार. बरं बरं. आज काय अपेक्षा आहे दोघांकडून? काय गुलालाची अपेक्षा आहे फक्त, बाकी काय नाही. नंबर किती काय ना काय नाही विषय. बरं बरं. फाटी वगैरे पाहिली का नाही कसं काय? फाटी आताच बैला उतरली. बरं बरं. मला वाटतं या फाटीवर पहिल्या यापूर्वी पण एक मैदान झालं. बरं बरं. चला, शुभेच्छा तुम्हाला. नाव काय आपलं? आकाश पाटील. बरं, गाव कोणतं? भोगा भिवंडी. आज कोणता बैल आणलाय कसं काय? ही घरची गाडी आहे, देवा आणि रामा. देवा आणि रामा आलाय मित्रांनो या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये. आज घरचीच गाडी पळणार आहे. बरं बरं. पळले का यापूर्वी? पहिल्यांदाच घरची न्यूज. गाडी हाकललेला आहे. बरं बरं. काय निकाल वगैरे काय होते त्यावेळेस काय? व्यवस्थित म्हणजे गुलाल वगैरे झालेत का घरची गाडी? नाही अजून. बरं बरं. किती वेळ गटात पळणार? 21 मध्ये पळणार आहे. चला, शुभेच्छा तुम्हाला. आदय पनवेलचा बिरजा सुद्धा दाखल झालाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये. सूरज भाऊ भेटलेले आहेत आणि दीपू भाऊ पण भेटलेले आहेत. काय म्हणताय, कसं काय वातावरण? एक नंबर वातावरण आहे मुंबईमध्ये. पहिल्यांदा झालं मैदानामध्ये. काय कसं काय व्हिडिओ बनवलास का नाही? भाई आता झालंय मैदानामध्ये भाई. कशी वाटते पाठी वगैरे पाहिली का? मस्त आहे, चांगली आहे. काल थोडीशी म्हणजे कडे वगैरे होती, त्याच्यानंतर कमेंट्स त्यांनी पण बघितल्या आणि पाठी कुठेतरी चांगलं केलं. बॅरिकेशन पण ऑलमोस्ट सगळंच झालंय. आता लाईव्ह थोडं मित्रांनो, मुंबईमध्ये मुलाखतीचा बादशाह म्हटलं तर सूरज भाऊचं नाव घेतलं जातं आणि कमेंटमध्येच ते कळून जातं. ते काय म्हणशील? प्रेम भरपूर मिळते. प्रेम आहे आपल्या मुंबईचे असू दे किंवा घाटावले असू दे भाई, सगळे सारखेच आहेत आणि प्रेम करतात. त्यांच्यामुळे कुठेतरी आणि एक ऊर्जा निर्माण होती एक प्रकारची म्हणावं लागेल, कारण समोरून रिस्पॉन्स चांगला येतो एक प्रकार. हो ना. आणि भाऊ कसं झालं तुझा प्रवास? कसा झाला ते सांग. प्रवास काय, जनरलनं प्रवास केलाय. तो खोटं बोललाय मागाशी. झोप नाही झाली एकतर पूर्ण माझी. काय नाही भाई, दुपारचे ना दुपारून भाई आपल्याला आहे तिकडे ताडीची झाडं आहेत मस्त. नंतर झोपायचं आरामात ताडायला जाऊन, काय टेन्शन घ्यायचं नाही. ताडे म्हटलं की जिंकायची काम आहेत. बरं चला, तसं आहे भाई. शुभेच्छा तुम्हाला पण. आणि नक्कीच आज सर्व चाहत्यांना एक पर्वणी असणार आहे एक. 100%. चला दीपू भाऊ, काय एकदम तुमचं आशीर्वाद चाललंय एकदम चांगला. हा काय आज सगळी बैल येणार टॉपची? येणार आहेत. आम्हीच झाले आमचं मैदान अजून घरचं. असं तर काय नाही. चला, शुभेच्छा तुम्हाला. महाराष्ट्राचा लाका दशम हिंद केसरी बकेडॉन पण दाखल झालाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये. अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकेडॉन पण दाखल झालाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये. मामा नमस्कार. काय म्हणताय, आज बरंच लांब आलाय आणि चाहत्यांची इच्छा होती मुंबईला बकासूर परत एकदा यावं, 3 फेरीच्या मैदानात आज पूर्ण केली इच्छा. बरं बरं. आज नियोजन कसं असणार? पायरा वगैरे काय मामांनी केलं? बरं बरं. चला मित्रांनो, हा होता बकेडॉन. मित्रांनो, कारंडेचा सर्वांचा लाडका चिक्या पण दाखल झालाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये. नमस्कार. काय म्हणताय, आज बरंच लांब आलाय? मैदान मोठं. बर. आणि मला वाटतंय सर्व नामांकित बैल आज या मैदानात दाखल झालेत. आणि आज नियोजन कसं असणार? काय नियोजन चांगलं आहे, मैदान मोठं आहे. बर. पायरा खास असणार आहे? खास पायरा असणार. हा. पडले का यापूर्वी? पडले का ती तरच कळू दे प्रेक्षकांना. जोडी पडली का? बर बर बर. आणि गुलाल वगैरे घेतले ते या जोडीने? घेतलाय. बर. नंबर किती वेळा केला कोणी? त्या जोडीनं जो पायरा आहे त्या? नाही अजून तरी 1 नंबर नाही. बर बर. बोलायला राहिली. चला, शुभेच्छा तुम्हाला गुलालासाठी. मित्रांनो, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणजे रायफल पण दाखल झाला बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये. आणि त्यांच्याच दावणीचा हिरा म्हटलं तर
सिकंदर 81-81. मला वाटतंय परवा कोकण केसरी मैदान झालं, त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी. आज काय दोन्ही पण घरची बैल आणलीत? बर बर बर. कसं वाटतंय मैदान वगैरे का आत्ताच उतरलं? आत्ताच झालं. बर बर बर. चला शुभेच्छा तुम्हाला. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणजे ज्याची ख्याती आहे असा रायफल 81-81 पण दाखल झाला आहे बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये. जेवढी मोठी मैदान झाले त्या मैदानामध्ये या बैलानं आपल्या मालकाचं नाव राखलंय आणि जाईल त्या मैदानात गुलाल घेतलायच मोठ्या मैदानामध्ये. आज बरंच लांब आलंय. किती वाजता निघालेलं कसं काय? परवा चालाय. बरं बरं बरं. म्हणजे एक आधीच आलाय तुम्ही, म्हणजे एक प्रकारे विश्रांती वगैरे भेटलेली आहे बैलांना म्हणावं लागेल. आज पैरा वगैरे कसं असणार काय जरा सांगा परत एकदा. सोन्या 50-50 आणि रायफल 81-81 पळणार आहे. मित्रांनो प्रेक्षकांच्या मनातील जोडी आज पळणार आहे सोन्या 50-50 आणि रायफल 81-81. चला शुभेच्छा तुम्हाला.